बकासूर आलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे सरकार दादा सर्जा नियोजन कडक आहे. सर्जा आणि मोहिल शेठ धुमार बकासूर दाखल झालेल्या मैदानात आणि सर्जा आज टॉपचं नियोजन आहे. दोन्ही टॉपला बोलतात बैल. बकासूरबद्दल तर बोलू तेवढं कमीच आहे. आणि पंढरीशेठ फडके यांचा सर्जा सुद्धा कमी नाही. आणि आज कोणत्या काळात पळणार ते बघूया आता. बघा अजून भरपूर जणांना माहिती नाही बकासूर आलाय म्हणून. आत्ताच नुकताच आलाय बकासूर. बघा आता जसा मैदानात जाईल तशी दहशत निर्माण होईल. मैदानात गेल्यानंतर बकासूर कसा उभा आहे बघा. आणि आता लेटेस्ट आपण व्हिडिओ बघितली मोहिल शेठ यांची. जसा काय मोहिल शेठचा जमलाय आता काढताय किती गटामध्ये बघूया. तेच गट आता बघू कोणत्या. बघूया चला. नक्कीच शुभेच्छा देऊया. एक संपूर्ण चाहत्या वर्गांचे प्रश्न असतात की कोणत्या गटामध्ये पडणार. आज एक सस्पेन्स आहे अजूनपर्यंत. चला शुभेच्छा देऊया. बाकी राऊंडला देखील इकडे राहुल देखील आहेत त्यांना पण शुभेच्छा देऊया. मोहिल शेठ नमस्कार. असा तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही बकासूरचा. असं वाटलं तुमचं काय ठरलं आहे का काय. एकदम छान व्हिडिओ होता. अप्रतिम व्हिडिओ होता. पाहता क्षणी असं वाटलं तुमचं काय ठरलं आहे लग्न वगैरे जमतं आहे का काय. पण जो तुमचा प्रेम होता बकासूरचा काय शब्दच नाही माझ्याकडे. काय म्हणाल बकासूरचा एवढं प्रेमाबद्दल दोन शब्द. आज लोकांना माहिती आहे की तुम्ही बकासूरवरती किती प्रेम करता. त्या व्हिडिओमार्फत जगजाहीर झाला. आणि तो एवढा सुंदर व्हिडिओ होता ना की कोणताच व्हिडिओला तोड नाही त्या व्हिडिओच्या मध्ये. चला आज बकासूर नक्कीच सर्जा आणि बकासूर पळेल आणि काहीतरी कमाल करताना दिसेल आपल्याला.